शिर्डीमध्ये लाडूचा प्रसाद महागलेला आहे, कारण संस्थांकडून लाडूच्या दरामध्ये 50% वाढ झाली आहे। आता 2 लाडू पॅकेटसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत। साई भक्तांमध्ये यासाठी आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये लाडू महागलेला आहे। गेल्या आठवड्यात पण आम्ही आलो होतो। गेल्या आठवड्यामध्ये प्रसादाचा लाडूचा रेट 20 रुपये होता। अचानकमध्ये 8 दिवसामध्ये एवढं फेरबदल का झाले हे निश्चितच न कळण्यासारखं आहे की भाविक एवढ्या दुरून येतात, भक्तिभावाने येतात, तर त्यांच्या खिशाला परवडेल असा दर असायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे। आणि साईबाबा त्यांना विश्वस्तांना सद्बुद्धी देऊ। आठवडाभरापूर्वी 20 रुपयामध्ये मिळणारा लाडू जर आज 30 रुपये घेत असतील विश्वस्त, तर हे अतिशय चुकीचं आहे। कारण 1.5 पट वाढवणं हे कुठल्या मूल्यात बसते? चुकीचंच आहे ना। 1.5 पट वाढवणं एकदम रेट म्हणजे 20 रुपये 30 रुपये, कारण सर्वसामान्य भाविक आणि लांब लांबून भाविक येतात। आणि असं काही 1-2 लाडू नाही घेत, 10-10 20-20 आपण गावोगाव वाटतो ना प्रसाद, तर प्रसादाचा तरी शुल्क वाढू नये असं आमची मागणी आहे। आपल्यासोबत प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, थेट शिर्डीमधनं प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मला सांगाल की या ठिकाणी लाडूमध्ये 30 रुपयांचा इतका भाव झालेला आहे, इतक्या लगेच इतकी रक्कम का झाली आहे? निश्चितच बघितलं तर साई संस्थांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। साई भक्तांना जो लाडूचा प्रसाद विक्री केला जातो तो प्रसाद जो आहे पूर्वी 20 रुपयाला ते पॅकेट मिळायचं, मात्र आता थेट 30 रुपये करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 50% ही वाढ जी आहे ती प्रसादाचे विक्री केली आहे। आणि साई संस्थांचं म्हणणं असं आहे की जे बुंदी प्रसाद जो साई भक्तांनी दर्शन केल्यानंतर जो मोफतचा बुंदी प्रसाद दिला जातो, त्या बुंदी प्रसादाची जी तूट आहे, जो खर्च आहे, ती तूट भरून काढण्यासाठी खरं तर जो लाडू प्रसादामध्ये ही वाढ केल्याचं साई संस्थांचं म्हणणं आहे। मात्र या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये कुठेतरी नाराजी आहे, कारण साई संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात देणगी मिळत असते। मात्र त्यामुळे अशा पद्धतीने 50% वाढ केल्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजगी आहे। त्यामुळे आता साई संस्थांनी या संदर्भात काय निर्णय? नक्कीच धन्यवाद सचिन। आपण पाहू शकतोय की आता लाडूमध्ये 30 रुपये झालेले आहेत, 2 पॅकेटसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।